या ठिकाणी सोमया नाल्याचा सुद्धा मी सोमया नाला झाला, उषानगर नाला झाला, बाउंड्री नाला झाला, टी विभागाचा, मिठी नदीचा 3 फेज मधला 1 फेज कंप्लीट केला. त्यानंतर रोडची सुद्धा मी पाहणी केली. सोमया नाला जो आहे पश्चिम विभागामधला फार मोठा नाला आहे आणि जवळपास त्या ठिकाणी त्याचा एकूण गाळा आहे तो 2688 मेट्रिक टन आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी एक 30% पर्यंत काम झालेलं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक नाल्याची या ठिकाणी माहिती घेतल्यावर कळालं. काही ठिकाणी झोन 5 मध्ये जवळपास एक नाला फक्त 5%च झालेला आहे, तो काही पुढे गेलेला नाहीये. बाकी इतर झोन मध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित काम सुरू आहे. आता एक पाहणी दरम्यान मला एवढं कळालं की साधारणतः 25, 26, 27% सगळी कामं आलेली आहेत. 31 मे ही आपली लास्ट आहे 80%साठी. तर ज्या पद्धतीने पूर्ण प्रशासन, लोकप्रतिनिधी असतील किंवा कार्यकर्ते असतील, ज्या पद्धतीने उतरून आम्ही थर्ड आईस सारखं पूर्ण लक्ष ठेवून आहोत, तर 31 मे पर्यंत 80% नाले सफाई होणार यात काही संशय नाही आणि आम्ही ते करून घेणार. सर्वात महत्वाचं तर नाले सफाई व्यवस्थित चालू आहे. हा, त्यांच्या बीओक्यू मध्ये आयटम मध्ये सीसीटीव्ही मला कुठेच दिसला नाही आणि सीसीटीव्हीची मागणी मी प्रत्येक ठिकाणी केली. त्यांनी असं सांगताना सांगितलं की आम्ही 30 सेकंदाचा व्हिडिओ तयार करून आम्ही अपलोड करतो. तर मी सांगितलं ठीक आहे, पण तो 30 सेकंदाचा व्हिडिओ स्थानिक नगरसेवकांच्या पण मोबाईलवरती आला पाहिजे. काही ठिकाणी सांगितलं आम्ही सीसीटीव्ही लावून घेतो. सीसीटीव्ही असल्यामुळे व्यवस्थित मॉनिटरिंग होणार त्या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी हा जो गाळ आहे तो डम्पिंग करतात त्या ठिकाणची एनओसी त्या ठिकाणी त्यांनी आणली पाहिजे, अशी काही सूचना निर्देश मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. 30 सेकंदांचा व्हिडिओ अपलोड करतो केवळ 30 सेकंदाचाच व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे का? त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की सीसीटीव्ही साठी आम्हाला या ठिकाणी लावण्यासाठी काही यंत्रणा दिसत नाहीये. सीसीटीव्ही म्हणून त्या ठिकाणी 30 सेकंदाचा व्हिडिओ, तो गाळ उपसताना, तो गाळ 48 तास सुकल्यानंतर असे छोटे छोटे 30-30 सेकंदाचे व्हिडिओ, एकच नाही होणार, अनेक व्हिडिओ होणार आणि ते मग अपलोड केले जाणार. दिवसातून असे 10, 15, 20 व्हिडिओ पाठवले जाणार, जेणेकरून नाल्याची जी क्लिनिंग आहे ती प्रोसेस या ठिकाणी कळाली पाहिजे अशा पद्धतीचे. आणि मला वाटतं ते डिझास्टर विभागाला पण असतील, कमिशनरना पण असतील, अशा ठिकाणी ते व्हिडिओज दिले गेले. तर एकंदरीत नाल्याची साफसफाई आहे चालू सगळीकडे. तुम्ही ज्या ठिकाणी नाले सफाईसाठी जातात तिथे सुरुवात होते आणि निघून गेल्यानंतर पुन्हा बंद पडते आणि पुढे होतच नाही. आज सकाळी ज्या सोमया नाल्याच्या तिथे गेला होता तिथे तुम्ही सुरू होतं, त्यानंतर आता 2 तासापूर्वी जाऊन आलो, तिथे बंद झालेली आहे आणि पुढे तर काहीच नाही. ज्याच्या ठिकाणी तुम्ही जाताय अधिकारी काम झालंय अशा ठिकाणी सुरुवात झाली किंवा करताय नाही. आता हे आम्ही पूर्वकल्पना जर डिपार्टमेंट कडनं कळत असेल तर तशी व्यवस्था मला दिसते, पण त्यांनी हा माझ्या व्हिजिटवरती जाऊ नये. मी सरप्राईज व्हिजिट पण देण्यामध्ये एक्सपर्ट आहे. तर या मुंबईमध्ये मी अशा भरपूर बऱ्याच ठिकाणी, कुपर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मी दिलेले आहे. आणि लक्षात घ्या, नाले सफाईची की ही माझी फर्स्ट अँड लास्ट व्हिजिट नाहीये, ह्याच्यानंतर पण 1-2 व्हिजिट होणार, त्या माझ्या अचानक असतील. काल सभागृह उशिरा सुरू आमचा पूर्ण होता नाही महापौरांच्या खुर्चीत बसण्याचा किशोरी पेडणेकरांचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आता ममता बॅनर्जीचा प्रयत्न, आम्हाला आता का कुणास ठाऊक एकच वाटायला लागलंय. मी किशोरी ताईंना अजूनही मला वाटतं त्या मानसिकतेतून आलेलं नाही की मी आजही विरोधी बाकावरती बसलेली आहे आणि म्हणूनच त्यांना खुर्चीकडे जाण्याची परत लालसा तयार झालेली आहे. पण त्या खुर्चीकडे गेल्यावरती त्या उभ्या राहतात, त्यांना लक्षात येतं की अरे हो, मी आता महापौर नाही, विरोधी पक्ष नेते आहेत, ते परत येतात. तर हे असे जे खेळ आहेत ते विरोधकांकडनं सुरूच राहणार, पण ते त्यांनी मान्य करायला पाहिजे. इथे कामं चालू होती, मुंबई महानगरपालिकेचेच काही महत्वाच्या विषयांवरती माझ्या मीटिंग्स चालू होत्या, ज्या करणं पण गरजेच्या होत्या फार. आणि त्याचबरोबर पश्चिम बंगालचा जो यशस्वी असा रिझल्ट आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, आमच्यासाठी तो ऐतिहासिक रिझल्ट होता. 12 वर्षाची जी सत्ता होती ती आम्ही त्या ठिकाणी उलटून दाखवली आहे आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जवळपास 206-207 सीट्स आपल्या आलेल्या आहेत. तर तो आनंद उत्साह आमच्या नगरसेवकांमध्ये अर्थात असणार आणि तो उत्साह साजरा करत करत ते वरती आले होते. तर त्यामुळे कदाचित तो आमचा आनंद उत्साह विरोधकांना चांगला वाटला नसेल किंवा ईर्ष्या झाली असेल त्या ठिकाणी.
म्हणून मी मगाशी सांगितलं की मला किशोरीताई आणि ममता बॅनर्जी बहिणी बहिणीच वाटायला लागल्यात. त्या पण अशाच धावतात आहे, ह्या पण अशाच धावतात आहे. त्याही आता त्या पश्चिम बंगालमध्ये हरल्यानंतर त्याही पॅनिक होताना दिसतील. वेगवेगळे विविध व्हिडिओज त्यांचे आता तुम्हाला दिसतील येणाऱ्या काळांमध्ये, कारण त्यांनाही ती 12 वर्ष असलेली सत्ता सहन नाही होणार, तर अशा पद्धतीने त्या पण तिथे धावतील. अशा किशोरीताई पण आमच्या धावतात त्या खुर्चीला बघून पुन्हा पुन्हा तो स्टेज त्यांना चढावा असं वाटतो, पण पुन्हा त्यांच्या लक्षात येतं की नाही, मी आता विरोधी पक्षनेते पुन्हा येऊन त्या बेंचवर बसतात. मात्र नसरापूरच्या घटनेसंदर्भात सभागृहात एकही शब्द निघत नाही. पश्चिम बंगालचा विजय मात्र साजरा होतो असा त्यांचा आक्षेप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फोरम भरला जात नाहीये सत्ताधारी पक्षाकडनं, असाही विरोधी पक्षांचा आरोप. फोरम भरला जात नाही हा फक्त कालचा विषय होता, कारण की आमचे नगरसेवक विजयाचा आनंद त्या ठिकाणी उत्साह तो असणारच, तो करत येत होते. राहिला नरसापूरचा जो विषय आहे, त्यासाठी एक महापौरनं एक आई म्हणून मी पण फार संवेदनशील आहे, राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय हा होणारच. तोपर्यंत देवेंद्रजी शांत बसणार नाही हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि राहिला विषय ताईंनी घेतला, ताईंनी विषय घेतला आणि ताई परत खुर्चीकडे पण गेल्यात, हा पण विषय आहे. तर त्यामुळे ताईंनी जी संवेदनशीलता दाखवली त्याच्यानंतर दुसऱ्या क्षणी तुम्हाला खुर्ची पण सुचते, हाही विचार करण्यासारखा विषय आहे. ताईनं माझ्या माध्यमातून या तुमच्या प्रसार माध्यमातून सांगा, आम्ही अतिशय संवेदनशील असलेलं आम्ही या ठिकाणी सरकार बसलेलं आहे. गृह खाता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे अतिशय संवेदनशील आहे. त्याच्यावरती जोपर्यंत त्याला फासावर लटकवणार नाही तोपर्यंत देवेंद्रजी शांत बसणार नाही. हे तुम्हाला येणाऱ्या काळात 2-4 दिवसात कळेलच. पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्या विषयाचा उहापोह करून त्याचं राजकारण कृपया करू नका. ही फार संवेदनशील घटना आहे. 4 वर्षाच्या मुलीचा त्या ठिकाणी बळी गेले अत्याचार झाल्यानंतर, आणि ती गोष्ट अशा पद्धतीने सभागृहामध्ये उचलून धरणं हे काही योग्य नाही. प्रस्ताव होता अभिनंदनाच्या प्रस्तावावरती जेव्हा त्याने हा विषय जोडला तेव्हा मी फक्त महापौर म्हणून उठून त्यांना असं सांगितलं की काही विषय मांडला होता अभिनंदनाचा, तुम्ही हा विषय जोडू नका, पाहिजे तर तुम्ही हा विषय वेगळा घ्या, लक्षात घ्या. असं झाल्यानंतर मग त्याच्यावरती चिडायचं कारणच नव्हतं की तुम्ही संवेदनशील. आणि मला असं वाटतं ह्या विषयाचं राजकारण किशोरीताईंनी करू नये. या संदर्भात कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय झाला. अत्याचाराच्या संदर्भात जे गुन्हेगार आहेत त्यांना पॅरोल आता दिला जाणार नाही. तसा कायदा केला जाईल किंवा कायदा 100% केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी हा डिसिजन घेतलाय. महिला म्हणून मी फार याचा स्वागत करते या कायद्याचं. पॅरेलवरती जे कोणी गुन्हेगार बाहेर फिरत असतील त्यांना अजिबात दिलं नाही पाहिजे त्या ठिकाणी. आणि अशा अमेंडमेंट्स येणाऱ्या काळामध्ये भरपूर होणार. महिलांच्या कायद्यामध्ये जे बदल होणार ते होताना तुम्हाला दिसणार. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींची, एकनाथ शिंदे साहेबांची जी सत्ता आहे, सरकार आहे, त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला येणाऱ्या काळामध्ये आणि आताही सुरक्षित त्यांना जाणवायला लागेल, कारण की कायद्यामध्ये फार कडक बदल होणार आहे. विषय निघाला जारी केला होता, तरी पण तुमचे सदस्य उपस्थित होते आणि साहजिक गोष्ट खूप ताकदीचा प्रस्ताव फेटाळला गेला. आणि मुख्यमंत्री या संदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली का अमित शहा हा हे लक्षात घ्या, व्हीप जारी करणं हा पक्ष संघटनेचा विषय. पक्ष संघटना ह्याच्यावरती व्यवस्थित विचार करते. नगरसेवक आपापल्या विभागामध्ये सुद्धा कामामध्ये व्यस्त असतात. आत्ताच कुठे बजेट संपला, 94 तासाचा बजेट, 188 नगरसेवकांनी भाग घेतला. एक ऐतिहासिक अर्थसंकल्पीय बजेटवरती पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढी मोठी चर्चा घडून आली आहे. त्यानंतर गेले 12 दिवस नगरसेवक पूर्ण महानगरपालिकेमध्ये व्यस्त असल्या कारणाने ते त्यांच्या विभागामध्ये कामामध्ये बिझी होते. पण आता पक्षाच्या माध्यमातून त्यांना सूचना दिलेल्या गेल्या आहेत. बरेच नगरसेवक नवीन आहेत, सुरुवात आहे त्यांची. तर त्यामुळे ह्याचा अर्थ हा नाही की येणाऱ्या काळात प्रत्येक तातडीचे कामकाज ती लोक पोल देऊन आमचे नामंजूर करणार. अशातल्या येणाऱ्या काळामध्ये विषय दिसणार. पण नेमकी कारवाई काय, म्हणजे फक्त सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्यावरती कारवाई नाही, सूचना दिलेल्या आहेत, त्यांना सांगितलेलं आहे. तर ह्याच्या पुढे जे काय पक्ष संघटनेच्या माध्यमातून आदरणीय मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांचं लक्ष असणार. आणि पश्चिम विभागामध्ये गेल्यानंतर सोमया नाल्यामध्ये मला हे जाणवलं की त्या ठिकाणी 5% काम झालेलं आहे. माहिती घेतल्यावर कळालं की कंत्राटदार हा बदललेला आहे. त्या बदललेल्या कंत्राटदाराची त्याला ते जमलं नाही किंवा तो वेळ देऊ शकत नाही त्या नाल्याच्या क्लिनिंगसाठी, म्हणून तातडीने आपल्याला बदलावं लागलं.
पण तिकडच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना त्यांनी सांगितलं की तरी आम्ही 31 मे पर्यंत 80% त्याचा गाळ आम्ही काढून घेणारच आहोत.